मध्ये असं होतं त्रास होतो. झुकलं का इथे? वेट प्रॉब्लेम आहे. तिला झुकली इथे. हा, तिथं बसली. कुठून बसा, कुठून बसा, मांडी घालून बसा. आता तुमच्या कमरामध्ये L4 का L5 मध्ये गॅप, म्हणजे वरची टीक खाली सरळ. आता टीक सरकून तुम्हाला कमीत कमी 5 ते 8 वर्ष झाली कमीत कमी. याच्या आधी तुम्हाला फक्त कमरामध्ये टीकचं भरायचं किंवा चमक भरायची 2-3 महिन्यातून एकदा, 6 महिन्यात. ते कधी लिमिटपेक्षा जास्त वजन उचललं तर, कमराला झटका बसला तर. पण ते काय व्हायचं, त्यांना जास्त त्रास नव्हता. जास्त नव्हता ना. पण आता काय झालं, त्याच्यात त्याची कार्टिलेज असतं, गादी असते, ते हळूहळू बाहेर सरकायला लागलं. ज्या दिवशी तुम्ही लिमिटपेक्षा जास्त वाकून वजन उचललं त्याच्यानंतर ते कार्टिलेज असतं ते हळूहळू बाहेर आलं. ज्या दिवशी लिमिटपेक्षा जास्त वजन उचललं ते कार्टिलेज बरंच बाहेर आलं. म्हणून कमरापासून तुमचा डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते. म्हणजे जास्त चालले, जास्त उभं राहिले, जास्त मांडी घातली, जास्त गुडघ्या बसले तर, असं रेग्युलर बसले उठले तर काही होत नाही अजून. पण याला सायटिका प्रॉब्लेम होतो. त्याचा एल स्पाईनचा MRI केला त्याचा स्पष्ट दिसतो. जसं एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो, तसं मणक्याचा आजार पण एकदा लागला तो मरेपर्यंत आहे. एकदा लागला तो जात नाही. पण तुम्ही जर त्याला त्याच्या नियमात राहिले तो तुम्हाला आयुष्यभर त्रास देणार. पण तुम्ही या दिवशी नियम विसरले, त्याच्या तिसऱ्या दिवशी ते परत तुम्हाला त्रास देणार. एक आजार एकटा. पण तुम्ही जर त्या नियमात राहिले, तुम्हाला परत माझ्याकडे काय कोणत्याच जगात कोणत्या डॉक्टरला जायची गरज नाही. पण नियमात नाही राहिले, पण 15व्या दिवशीच लगेच दुसरा डॉक्टर बघावा लागतो. आता इथून पुढे याला 15 किलोच्या पुढे वजन उचलायचं, बिना बेल्टचा जास्त प्रवास करायचा नाही पुढचे 3 महिने. पालथं झोपायचं नाही आयुष्यभर, 30 डिग्रीत बसायचं नाही आयुष्यभर. मोपेड गाडी थोड्या दिवस जास्त चालवायची. मोपेड गाडी चालवायची. मोपेड गाडी का मोटरसायकल तर चालेल. 3 महिने बेल्ट लावायचं. एकदा स्पायनल कॉर्ड सेट झाला, कार्टिलेज लेवलला आलं, नंतर बेल्टची पण गरज. एकदा टिक सेट झाली, कार्टिलेज लेवलला आले की ओके. पण जोपर्यंत सेट होत नाही तुम्हाला प्रवासात काम करताना जास्त स्टँड नाही, घरात बसले झोपेल काही गरज. ओके, एकदा डिस्क सेट झाली, कार्टिलेज लेवलला आलं की ओके. एक 10 दिवसाची प्रोसेस असेल, 3 दिवसात कव्हर होईल, 10 दिवसात ओके. पण 80% कव्हर होणार, 20% हा मरेपर्यंत राहतो. ते तर त्रास देत नाही. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की मला काहीतरी जर तुम्हाला मी सांगितलं की 20% पण नाही जाणार, मग तुम्हाला परत नियम तोडणार. म्हणून ते तुम्हाला सांगायचं असतं, नसलं तरी 20% राहणार असं. हा, डोकरीकडे पाहिजे. याचं एल स्पाईनचा MRI केला, त्याच्यात दिसतं, एक्सरे मध्ये नाही दिसत. हा, आम्ही हात लावला तुमचा MRI झाला असं समज. याला जाड गाडी घरी तुम्ही काय करता माहिती, घरात सोफा असेल, बेड असेल, तुम्ही काय करता 30 डिग्री मध्ये जास्त बसता, खुर्चीवरती बसले, शीट पुढे घेऊन पाय टेबलला ठेवून झोपणार, बसणार, टीव्ही बघायला, मोबाईल बघायला. त्याची ना आदत स्प्लिट होतो किंवा वाढतो. जाणवतं का असं काही आठवलं? राहिलं कुठे बोल कुरूप काय जाळलं होतं का, कापलं होतं? काढता येतं आपल्याकडे. दुखतं का? नाही, काढायचं असेल तर आहे भाऊ असं इलाज. खुश होतो बस माइंड सर करा अशी जाऊ. रिलॅक्स होता, पाय गेलं डोकं माझ्याकडे सुजल. हा, पाय गेलं डोकं